तर थेट पुण्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. सांगितलं की त्यांच्या लढाईमध्ये वेग ही त्यांची सगळ्यात मोठी रणनीती असायची. आणि असं म्हणतात की जेव्हा मुघली साम्राज्याची सेना एका दिवसामध्ये 8 ते 10 किलोमीटर प्रवास करायची, त्यावेळी अशा प्रकारची सेना थोरल्या बाजीरावांनी तयार केली होती की जी 60 ते 80 किलोमीटर संपूर्ण सेना प्रवास करू शकायची. अशा प्रकारची सेना आणि त्यांचं हे जे युद्ध कौशल्य होतं, आपल्याला माहिती आहे की मोंटेगोमेरी, जनरल मोंटेगोमेरी जे एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक युद्धाचे नायक ठरले आहेत, त्यांनी जगातल्या योद्ध्यांच्या संदर्भात जे पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकात त्यांनी पालखेडच्या लढाईचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि स्ट्रॅटेजिकली वन ऑफ द बेस्ट वॉर अशा प्रकारे थोरल्या बाजीरावांचा उल्लेख देखील त्यांनी केलाय. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी देखील आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला. किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास आपल्या इतिहासातनं डिलीटच करून टाकला. आपल्याला असं वाटलं की मुघलांनंतर थेट इंग्रजच आले आणि त्यांनीच आपल्यावर राज्य केलं आणि त्यामुळे आपले अनेक जे महानायक होते यांचा विसर आपल्याला पडला. पण मला असं वाटतं की आज देशामध्ये पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे जे सगळे नायक आहेत, या नायकांना, आमच्या योद्ध्यांना, आमच्या स्वातंत्र्य सेनानींना या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांची आठवण करणं आणि त्यांचा इतिहास हा आपल्या पिढ्यांपर्यंत पोचला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की अशाच प्रकारे छत्रपती शिवरायांचे एक सेनानी म्हणून त्याच साम्राज्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव यांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा पुतळा हा NDA मध्ये या ठिकाणी लागला. मला असं वाटतं की त्यांच्या पुतळ्याकरता NDA पेक्षा उत्तम स्थान दुसरं असूच शकत नाही. कारण आमची सामरिक शक्ती ज्या ठिकाणी शिकवली जाते, युद्धनीती जिथे शिकवली जाते, युद्ध कौशल्य जिथे शिकवलं जातं, सैनिकी बाण्याची निर्मिती ज्या संस्थेत केली जाते, अशा संस्थेमध्ये हा पुतळा लागणं हे अत्यंत मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या समितीचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. समितीसोबत ज्यांनी पुतळ्याकरता मदत केली, ज्यांनी या ठिकाणी पुतळा तयार केला, ज्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केलं, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विनयजी ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः आपल्या संपूर्ण मराठा इतिहासावर प्रचंड प्रेम करणारे माननीय अमितभाई शाह यांनी या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी दूर केल्या, त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि NDAचेही मनापासून आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.